गणपती चालू झालेत. आता उद्या सगळ्यांना घेऊन जगात भारी आमच्या पुण्यातले गणपती बघायला जातो. पुण्यातले गणपती बघायला गेल्यावर 2 फायदे असतात राव. एकीकडे बाप्पाचा आशीर्वाद पण भेटतो आणि भारी भारी डिशेस सुद्धा खायला भेटतात राव. उद्या पहाटेच गणपती बघायला निघतो, म्हणजे दिवसभर आरामात सगळेच्या सगळे गणपती कव्हर करता येतील. सगळ्यात आधी मानाचा पहिला आणि पुण्याचं ग्रामदैवत असलेलं कसबा गणपतीचं दर्शन घेतो. दर्शन घेतलं की तिथून बाहेर आल्या मस्तपैकी मऊ मऊ इडली भेटते राव. मस्त इडली सांबर बिंबर खातो, मस्त नाश्ता तिथंच करून घेतो, म्हणजे एकदम पुढच्या प्रवासाला मोकळे. सकाळी सकाळी असा हेल्दी ब्रेकफास्ट केला ना, मग दिवसभर काही नाही खाल्लं तरी चालते राव. दिवसभर एनर्जी बनून राहते. म्हणून सकाळी सकाळी मस्त इडली आणि सांबर. मग तिथून पुढे आलं की सगळ्यांचा लाडका श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायचं आणि तिथून जर असं पुढे गेलं की एक फरसांचं दुकान लागतंय. मग तिथं मस्तपैकी जिलेबी, फाफडा आणि त्यांची ती स्पेशल पपईची चटणी भेटते राव. हा ते खायचं जबरदस्त. आणि त्यांची तर आहे ना तुपातली जिलेबी भेटते, असली जबरदस्त लागते ना. हा विचारूच नका राव, खतरनाक. मग त्यानंतर जायचं तुळशीबागेत तर काही विचारूच नका राव. एक से बडकर एक खाण्याचे पदार्थ मिळतात राव, जसं काही जन्नतच जन्नत. माझ्या मते तर तुळशीबागेतून बाहेर पडायलाच 2, 3, 4 तास तर लागतीलच कमीत कमी. कारण सगळ्या डिशेसचा आस्वाद घेतला पाहिजे ना, नाहीतर अन्नाचा अपमान केल्यासारखं होतंय ना. म्हणून म्हणलं. आणि तुळशीबागेत आलोय आणि ती वर्ल्ड फेमस बाकरवडी ट्राय नाही केली असं होऊच शकत नाही राव. पाप लागेल की मला पाप. मग तिथून बाहेर पडलो की तांबडी जोगेश्वरीचं दर्शन घ्यायचं आणि तिथं समोरच जगात भारी एकदम कडक असा चहा भेटतो. चहा मारायचा आणि मग सदाशिव पेठेतली भेळ खायची, वडा खायचा. मग पुढच्या प्रवासाला मोकळे. त्याच्यानंतर केसरीवाडा गणपतीचं दर्शन घ्यायचं आणि तिथंच पॉट आईस्क्रीम भेटतं राव. असं घर गोल 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 फिरू आहे ना, आता पॉटमध्ये फिरू आईस्क्रीम बनवून देतात. इतकं भारी लागतं ना. हा जबरदस्त, एकदम आत्मा तृप्त, थंडगार. मग त्याच्यानंतर शनिवार पेठेत जाऊन मटार करंजी आणि उपवासाची कचोरी खायची. आणि मग सगळ्यात शेवटी आमच्या पुण्यातली वर्ल्ड फेमस मस्तानी खायची, मँगो मस्तानी. पुणे में आके मस्तानी नाही खाया तो क्या खाया. नाही तर काय राव. म्हणजे एका प्रकारे उद्याचा दिवस एकदम आनंदात जाणार आहे. आनंदात वर्ल्ड फेमस पुण्यातले गणपती बघायचं आणि पोटोबा पण करायचा, म्हणजे विठोबाचं दर्शन सुद्धा आणि पोटोबाची तृप्ती सुद्धा. नाही तर काय राव. बोला गणपती बाप्पा मोरया.